आज आपण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। ही पद्धत तुम्ही कधी बघितली नसेल। आज आपण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। ही पद्धत तुम्ही कधी बघितली नसेल। हे आपण तांदळाचं पीठ उकड काढून घेतलेली आहे। ही आपण नेहमी जशी उकड काढतो तशीच काढायची आहे। आणि जर तुम्हाला मी याचा लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे दुसरा उकड काढून मोदक बनवून दाखवलेले आहेत, त्यात तुम्ही बघा उकड कशी काढायची जर माहीत नसेल। आणि ही एकदम अशी सॉफ्ट झाली पाहिजे। आणि इथे मी सारण पण बनवून घेतलेलं आहे, हे पण तुम्ही मी मोदकाचे व्हिडिओ टाकले आहे त्याच्यात बघू शकता। तर आता आपण बघणार आहोत। तर हे असं पीठ थोडासा चपातीपेक्षा मोठा थोडा गोळा घ्यायचा आहे। ह्यात तुम्हाला पारी वगैरे करायची अजिबात गरज नाही। एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी झटपट होतात हे। असं पिठात बुडवून लाटून घ्यायचं आहे। हे असं आपण चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे। पीठ लावून लावून लाटायचं आहे त्याला आणि पातळ लाटून घ्यायचं आहे। आता हे आपलं लाटून झालेलं आहे आणि पीठ व्यवस्थित असेल तर व्यवस्थित लाटायला येतं। आणि ही अशी वाटी घेतलेली आहे मी काटाची, आणि ह्या वाटीने असे छोटे छोटे आपण काढायचे आहेत पुऱ्यासारखं शेप। हे बघा आता 4 मी केलेले आहेत हे। आणि आता आपण हे भरून घेऊया, ह्याच्यात सारण घालूया। असं सारण घेऊन ह्याला तुम्ही अशा कळ्या पाडायच्या आहेत। हे बघा मिनिटात तयार झालेला आहे हा मोदक। हे बघा अगदी कळ्या पटापट येतात। तुम्हाला पारी न करता एकदम झटपट मोदक करायचे असतील तर ही ट्रिक वापरून बघा। पण पीठ अगदी व्यवस्थित मऊ झालं पाहिजे बघा। अगदी फटाफट आणि किती मस्त मोदक झालेला आहे। आता मी असेच सगळे करून घेते। आणि हे मोदक करायला अजिबात वेळ लागत नाही। आणि आपण सगळ्या पुऱ्या एकदम लाटून नाही घ्यायच्या आहेत, थोडं एक एकच पान लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यात 3-4 होतील तेवढ्याच करायच्या आहेत पहिला। हे बघा अगदी फटाफट एकदम होतो। अशी पद्धत वापरली तर तुम्हाला तांदळाचे मोदक करायला अजिबात अवघड वाटणार नाही। हे बघा किती झटपट होतात आणि कळ्या अजिबात मोडत सुद्धा नाहीत। आपले छान सगळे मोदक अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार झालेले आहेत आणि अगदी एकसारख्या शेपमध्ये आणि अगदी झटपट झालेले आहेत। हे बघा ही तुम्ही पद्धत करून बघा, खूप पटापट होतात मोदक। आणि हे झाकून ठेवायचे आहेत प्रत्येक वेळी थोडे थोडे बनवून। आणि आता आपण गॅसवर पाणी ठेवलेलं आहे, वाफवून घेणार आहोत हे मोदक। आणि ह्याला 10 मिनिटं वाफवून घेऊया आपण, 10 ते 15 मिनिटं। हे आता आपले छान झालेले आहेत। हे बघा आता आपले छान झालेले आहेत मोदक। आता ते थंड झाले की आपण काढून घेऊयात। ह्याच्यावर आपण गरम असतानाच तुपाची धार थोडी सोडून घ्यायची आहे। आता आपण ह्याच्यात काढून घेऊया हे।
अशा पद्धतीने हे केलेले तांदळाचे मोदक अगदी झटपट झालेले आहेत. तुम्ही करून बघा. 15 मिनिटात माझे मोदक तयार झालेले आहेत आणि अजिबात बिघडत नाहीत. म्हणजे आपल्याला व्यवस्थित करता येतात. पारी न करता हे मोदक तुम्ही करून बघा.